नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, न्यूज डंकाचं यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया ते सबस्क्राईब करा, ज्यामुळे वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येऊ शकतील. सध्या अभिजित दिपके आणि त्यांचे सहकारी हे सगळे विविध शाळांमध्ये जाताना आपण पाहतोय. राजस्थानमध्ये अभिजित दिपकेचा सहकारी असलेला आशुतोष रांका हा आपल्या इतर लोकांसोबत तिकडच्या एका जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये गेला होता. मी अर्थात शाळेपर्यंत पोचू शकले नाहीत, पण गावात त्यांनी प्रवेश केल्यावर स्थानिक ग्रामस्थांनी त्यांच्यावर हल्ला केला. त्यांना पहिल्यांदा रोखण्याचा प्रयत्न केला, त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. ते या गावामध्ये कसे काय येत आहेत असा जाब विचारला. पण त्यावरनं दोन्ही गटांमध्ये जोरदार धुमश्चक्री झाली, शाब्दिक पहिल्यांदा चकमक झाली आणि नंतर मग त्यांना पळवण्यात आलं. त्यांच्या मागे हे स्थानिक ग्रामस्थ जे ते धावत सुटले आणि मग ही सगळी मंडळी जी आहेत कॉक्रोच जनता पार्टीची, ही सगळी आपापल्या गाड्यांमध्ये बसून पळून गेली. त्यावेळेला काही लोकांनी, ग्रामस्थांनी त्यांच्या दिशेने दगडही फेकले, त्यात त्यांच्या गाड्यांचं नुकसानही झालेलं आहे. आणि मग पुढे आशुतोष रांकाने तिथल्या स्थानिक पोलिसांशी संपर्क साधला की एक असं जाणीवपूर्वक आमच्यावर हल्ला करण्यात आला वगैरे वगैरे. आता ही अशी पहिली घटना घडलेली आहे. आपण पाहतोय गेले काही दिवस अभिजित दिपके आणि त्याचे हे सगळे सहकारी वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या राज्यांमध्ये म्हणा, वेगवेगळ्या गावांमध्ये जाऊन शाळांची तपासणी स्वतःहूनच करतायत. या संदर्भात आम्ही एक व्हिडिओसुद्धा बनवला होता आणि त्यावर सुद्धा लोकांच्या प्रतिक्रिया याच पद्धतीच्या आल्या की अशा पद्धतीने कोणत्याही शाळेमध्ये कोणी एखादी व्यक्ती जी अज्ञात आहे, ज्याचा काही शाळेशी संबंध नाही आहे, ज्याच्याकडे कोणते अधिकार नाहीत, अशी व्यक्ती कसा काही प्रवेश करू शकते आणि प्रवेश करून त्या ठिकाणी तिकडची सगळी पाहणी करणं, तिकडे शौचालय आहेत की नाही आहेत, तिथे काय बेंचेस आहेत की नाही आहेत, खिडक्यांना तावदान आहेत की नाहीत, हे सगळं बघण्याची जबाबदारी ती व्यक्ती कशी काय घेऊ शकते, कोणत्या अधिकारात घेऊ शकते, हाच लोकांचा सवाल आहे. आणि राजस्थानमध्ये जे घडलं ते त्याचं पुढचं पाऊल आहे. म्हणजे आता वेगवेगळ्या गावांमध्ये अशा पद्धतीने कोणी उठतो आणि तो कॉक्रोच जनता पार्टीचा सदस्य असल्याच्या आविर्भावामध्ये व्हिडिओ शूटिंग करायला लागतो. गावामध्ये जातो, शाळेत मुलांना काहीतरी विचारतो, तुम्हाला कोणत्या सुविधा आहेत का, कोणत्या सुविधा नाही आहेत, तुम्हाला कोणतं जेवण मिळतं, तुम्हाला शिक्षक आहेत की नाहीत. त्यामुळे कोणी उठतो आणि कोणी व्हिडिओ शूटिंग करतो आणि बरं ते व्हिडिओ शूटिंग करून थेट ते सोशल मीडियात टाकलं जातं. त्याच्यातून एक वाद उत्पन्न केला जातो. तुम्हाला जर खरोखरच सुधारणा करायची आहे तर तुम्ही त्या शाळेच्या प्रिन्सिपलला, मुख्याध्यापकांना, शिक्षकांना भेटू शकता, त्यांच्याशी बोलू शकता, त्या तक्रारींची त्यांना माहिती देऊ शकता, किंवा जे कोणी जिल्हाधिकारी असतील त्यांना भेटू शकता. हे काही न करता थेट तुम्ही जायचं, तिकडे सगळी पाहणी करायची, व्हिडिओ काढायचे, फोटो टाकायचे, ते व्हिडिओ टाकायचे आणि त्यावर बोलायचं की कशा व्यवस्था आहेत बघा. याचा अर्थ जे कोणी तिकडचे शिक्षक आहेत, मुख्याध्यापक आहेत, त्यांना न सांगता हे कसं काय करता येऊ शकतं. कुठल्याही शाळेत असं कोणी परवानगी देणार नाही. कुठल्याही शासकीय कार्यालयात अशा पद्धतीने जेव्हा कोणत्याही इमारतीमध्ये एखादी व्यक्ती जाते किंवा माणूस जातो तर त्याला विचारलं जातं की तुम्ही कोणत्या कामासाठी जाताय, तुमची काय ओळख आहे. ही कोणती ओळख न सांगता आता हे लोक अशा पद्धतीने जाऊ लागल्यानंतर बरं योग्य पद्धतीने आपण तो प्रश्न धसास लावण्यासाठी काय प्रयत्न करत असू तर गोष्ट वेगळी आहे. इथे आपल्याला काहीतरी वाद उत्पन्न करायचं आहे, लोकांना भडकवायचं आहे, विद्यार्थ्यांच्या जवळ जाऊन बसायचं, ते जेवतायत की ते अभ्यास करतायत तिथे जाऊन बसायचं, त्यांना विचारायचं. एका शाळेत अभिजित दिपकेने त्या शिक्षकांनाच झापलं विद्यार्थ्यांसमोर की तुम्हाला इथे झाडू मारायला लावलं जातंय का. विद्यार्थी म्हणाले, हो आम्ही ते झाडू मारतो कधी कधी. असे अनेक वेळेला विद्यार्थी करत असतात, आपले वर्ग स्वच्छ ठेवण्याचं काम करत असतात, आपले बेंचेस स्वच्छ करतात. अभिजित दिपकेला कदाचित माहिती नसेल की ते ग्रामीण भागातल्या शाळा आहेत, त्या मुंबई शहरातल्या अत्याधुनिक सोयीसुविधांनी युक्त अशा शाळा नाही आहेत की जिकडे सफाई कर्मचारी मोठ्या प्रमाणावर आहेत, त्यांना चांगले पगार आहेत, त्यांना वेगळे युनिफॉर्म आहेत, शिक्षकांची संख्या आहे मोठी, त्यांना चांगले पगार आहेत, मुलंसुद्धा भरपूर फी देत आहेत. अशी काय ग्रामीण भागातली परिस्थिती नसते आणि ही काय आजची स्थिती नाही. वर्षानुवर्ष अशी स्थिती आहे जिकडे
अत्यंत दुर्गम भाग आहे, मोठ्या प्रमाणात लोकवस्ती पण नाही आहे, अशा ठिकाणी अशीच अवस्था असणार. अर्थात तिथे भ्रष्टाचार होत नाही अशातला अजिबात भाग नाही. अनेक वेळेला त्या ठिकाणी जी काय अनुदान येत असेल, सरकारकडून जी मदत येत असेल, त्याच्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असतो. त्यामुळे शाळांपर्यंत मदत पोचत नाही. छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा तिथे नसतात. पण त्या सोडवण्याचा प्रयत्न करणं आवश्यक आहे. तिथे जाऊन अभिजित दिपके हा कुठल्या तरी प्रिन्सिपलला झापणार, त्याला जाब विचारणार. एका शाळेत असंच झालं. तिथे ते उर्दू शाळा आहे, मराठी शाळा, अशा 2 शाळा आहेत, 2 वेगवेगळे तिकडचे मुख्याध्यापक आहेत. तर ती मुलं इथे आलीच कशी, त्या शाळेची ते मुलं आली कशी, तुम्हाला माहीत नाही का, असा जाब विचारण्याचा अधिकार कॉक्रोच जनता पार्टीला कोणी दिला? ती कोणती संघटना आहे? हाच लोकांच्या मनातला प्रश्न आहे. आणि म्हणून मग लोक मागे लागतात तुमच्या. राजस्थानमध्ये आज परिस्थिती अशी झाली, उद्या आणखी गावामध्ये तसं होईल. शेवटी त्या गावातले लोकप्रतिनिधी जे निवडून आलेले आहेत किंवा ज्यांच्यावर जबाबदारी आहे, ज्यांना अधिकृत जबाबदारी दिलेली आहे, ते पाहणार आहेत. त्यांना तुम्ही भेटून त्या तक्रारी देऊ शकता, त्यांना विचारू शकता हे कधीपर्यंत होईल. झालं नाही तर तुम्ही त्या ठिकाणी आंदोलन करू शकता, तुमचे प्रश्न मांडू शकता. लोकशाही पद्धतीनेच सगळं व्हायला लागतं. आणि जर अशा पद्धतीने जर तुम्ही कुठल्याही शाळेमध्ये घुसून त्या प्रिन्सिपलला, मुख्याध्यापकांना, विद्यार्थ्यांना त्रास द्यायला सुरुवात केली तर ग्रामस्थ हे वैतागणारच आहेत. जे राजस्थानमध्ये घडलं. आणखी एका शाळेत असंच कोणतरी एक विद्यार्थी शूटिंग करत आत शिरत होता. तिथेही ते तिकडचे शिक्षक जे ते त्याच्या अंगावर धावून गेले, तुम्ही कसे काय शूटिंग करता, तुम्हाला कोणी इथे परवानगी दिली आत येण्याची? आणि हे योग्य मुद्दा आहे. शाळेमध्ये असंही कोणी बाहेरचं येऊन काही शूट करायला लागला, काही व्हिडिओ बनवायला लागला, कोणाशी बोलायला लागला, काही आरोप करायला लागला, तर ते कोण कसं काय खपवून घेणार? आज एका ठिकाणी घडलं, उद्या आणखी गावांमध्ये घडेल. कारण कॉक्रोच जनता पार्टीचा उद्देश जो आहे, जेव्हा जेव्हा त्यांना या संदर्भात विचारण्यात येतं तेव्हा त्याच्यामध्ये भाजपाचे गुंड होते, भाजपाचे लोक शिकलेले नाही आहेत, अशिक्षित लोकांना कसं काय घेतले, ज्यांनी कधी झेंडा फडकवला नाही ते लोक शाळेमध्ये किंवा शिक्षण खात्यामध्ये कसे आहेत, हे जेव्हा बोललं जातं तेव्हा त्याच्यावर लक्षात येतं की यांचा उद्देश राजकारण करणं आहे. शिक्षण संस्थेत, शिक्षण व्यवस्थेत सुधारणा करणं नाही. तो जो उद्देश असता तर तो लोकशाही पद्धतीने व्यवस्थित हाताळता आला असता. स्वतः अभिजित दिपके हा एका शाळेमध्ये विद्यार्थ्यांशी आणि तिकडे उभ्या असलेल्या शिक्षकांचे संवाद साधताना काय म्हणतो की इकडे हे जे सगळे कोणी जिल्हा परिषदेचे अधिकारी वगैरे असतात त्यांची मुलं प्रायव्हेट शाळांमध्ये शिकतात आणि नंतर ते परदेशात शिकायला जातात. हा जर आरोप असेल तर मग अभिजित दिपके परदेशात कशासाठी गेलेला आहे? तो जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकून इकडच्या भारतातल्याच शाळेत पुढचे काही शिष्यवृत्ती, पुढच्या डिग्रीज त्याने घेतलेल्या नाहीत. तो परदेशातच शिकायला गेला. मग ते काय कारण आहे त्याच्या मागचं? ते विचारलं जाणार आहे आणि त्याचं उत्तर दिलं पाहिजे. जर अधिकाऱ्यांची मुलं परदेशात जाणार असतील तर त्याच्यावर दिपकेला ऑब्जेक्शन किंवा आक्षेप असण्याचं काय कारण आहे? कारण अभिजित दिपके स्वतः परदेशात शिकलेला आहे. मग अशा पद्धतीने प्रश्न उपस्थित करायचे. मूळ मुद्दा काय? शिक्षण क्षेत्रामध्ये अनेक ठिकाणी शाळांची दुरवस्था आहे. तर त्यासाठी ठराविक अधिकाऱ्यांना भेटलं पाहिजे, यांच्याशी बोललं पाहिजे. मुख्याध्यापक असेल त्यांच्या नीट भाषेत बोललं पाहिजे. आपण काही करू, आपण कसलेही फोटो काढू, आपण कुठेही ते टाकू, कोणतेही आरोप करू, तुमची निंदा नालस्ती करू, हे कसं काय चालू शकतं? ते तर पोलीस अधिकाऱ्यांनाही झापण्याचं काम करतात. पोलीस अधिकारी बिचारे फार हे प्रकरण चिघळू नये म्हणून शांतपणे ऐकून घेतात. तुमच्याकडे कोणताही अधिकार नसताना तुम्ही पोलीस अधिकाऱ्यांना पण जाब विचारता, तरी पोलीस अधिकारी ऐकून घेतात. याचा अर्थ असा नव्हे की ते काही करू शकत नाही. पण ही परिस्थिती अशी येणार आहे पुढच्या काळामध्ये. ते राजस्थानमध्ये घडून आलं. तसं कोणी उठून आता अशा पद्धतीने शाळांमध्ये की आणखी कुठेही जाईल आणि व्हिडिओ शूटिंग करायला लागेल तर कोणी खपवून घेणार नाही. आणि म्हणून हे राजस्थानमधलं उदाहरण आहे की आता अशा पद्धतीने बेशिस्त वर्तन केलं गेलं, आगाऊपणा दाखवण्यात आला तर लोक तुमच्या मागे लागतील. हेच राजस्थानमधल्या घटनेने दाखवून दिलेले. तुम्हाला विषय कसा वाटला हे जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.